मुंबईत मराठी माणसाचा मुद्दा तापलेला असतानाच मुंबई शेजारील ठाण्यातून एका परप्रांतीय रिक्षा चालकानं थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना शिवीगाळ करत चॅलेंज केलं। ठाण्यातील गांधीनगरच्या पोखरण रोड परिसरातील या व्हिडिओमध्ये ठाण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांना ही धमकी देण्यात आली। गाडी लावण्यावरून वाद झाल्यानंतर एका रिक्षा चालकानं ही मुंबई नाही, हा ठाण्यातील गांधीनगरचा भाग आहे, इकडे फक्त उत्तर भारतीयांचाच चालेल अशी धमकी दिली। रिक्षा चालक हा उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती आहे, त्यामुळे परप्रांतीयांविरोधात खळखटाक करणारी मनसे आता धमकावणाऱ्या रिक्षा चालकाविरोधात काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दरम्यान अविनाश जाधवांनी भाजपकडून हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला। हे सगळं भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे। हे भारतीय जनता पक्षाचे जे काही नेते जे काही स्टेटमेंट करतात ना सगळीकडे, त्याच्यामुळे यांची हिंमत वाढते। आणि त्यात भारतीय जनता पक्षाला तेच हवं आहे की या महाराष्ट्रात मुंबई ठाण्यासारख्या परिसरात उत्तर भारतीय आणि मराठी असा वाद क्रिएट व्हावा आणि त्यातून उत्तर भारतीय लोकांची सहानुभूती मिळावी आणि मतं जुळीत पडावी, यासाठी जे असे लोक स्टेटमेंट करत असतात। राजसाहेबांच्या बाबतीत बोलायची हिंमत या महाराष्ट्रात या ठाण्यात करेल तो कुठे आहे याचा आम्ही कधीही विचार करणार नाही। तो जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असेल, त्याला महाराष्ट्र सैनिक चोप दिल्याशिवाय राहणार नाही। आणि आताही तेच घडलेलं आहे। मी परत सांगतो, आमच्या नादाला लागू नका। हे भैये बिये तुम्ही तुमच्या घरी राहा, आमच्या नादाला लागलात तर तुमचा कार्यक्रम फिक्स आहे। मनसेच्या इशाऱ्यानंतर परप्रांतीय रिक्षा चालकानं माफी मागितलेली आहे। रिक्षा चालकानं पोलीस ठाणं गाठलं आणि माफी मागितली। मैं कुछ नहीं, मैं रिक्शा चलाता हूँ, अपना घर पे जाता हूँ। घर पे जा रहा था मैं शाम को। मैं आइंदा ऐसा अभी गलती नहीं होगा मेरे पास। मेरे को कोई नहीं बोला है कि हाँ तू ऐसा बोल ये कर उधर। मैं किसी दबाव में नहीं, मैं कुछ मैं पिया था, पीने में मेरे से गलती हो गई, कृपया करके माफ कर दो। माननीय हाथ जोड़ विनती करता हूँ, सारे कान उठक बैठक करता हूँ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.